नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी आणि आम्ही गावी निघालो आहे. तर हा व्हिडिओ ॲक्च्युली 2-3 दिवस झाले घेतलेला. 2-3 दिवसांपूर्वी आम्ही गावी गेलो होतो आणि एडिटिंगचं थोडंसं काम राहिलं होतं आणि इथे आल्यानंतर थोडंसं बाहेरच जाणं झालं होतं, त्याच्यामुळे तो एडिट करायचं राहिलं होतं. तर आज मी तो एडिट करायचं ठरवलं. तर आम्ही फायनली सकाळी 6:30ला निघालो होतो, कारण ऊन नंतर खूप जास्त लागणार आणि गाडीवर जायचाही वेगळा त्रास होणार म्हणून आम्ही सकाळी सकाळी लवकर निघालो. उन्हाच्या आधी आम्हाला तिथे घरी पोहोचायचं होतं. तर आम्ही आवरलं आमचं आणि निघालो होतो. त्यामुळे नाश्ता वगैरे तर काही केला नव्हता. तर आम्ही शिरवळमध्ये एका ठिकाणी थांबलो, नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आम्ही परत निघालो घरी जायला. खूप छान वाटतं गाडीवर असं गावी जायचं म्हटलं तरी पण, कारण वेळही वाचतो आणि बसने वगैरे बससाठी थांबा आणि मध्ये-मध्ये कधी बस नाश्त्यासाठी वगैरे पण थांबतात. त्यामुळे त्याच्यामध्ये पण बराचसा वेळ जातो. तर त्यामुळे आम्ही गाडीवरच आलो आणि घराच्या अगदी जवळ आल्यानंतर मी आहोंना म्हटलं, मला थोडा वेळ तरी गाडी चालवायची आहे. कारण असं बाहेर लांब कुठे जायचं असेल तर काही मी गाडी वगैरे जास्त चालवतच नाही. तर फायनली आम्ही जवळपास पोहोचलो. तर इथे सोनेश्वरच्या इथे पोहोचलो होतो. तर खूप छान वाटतं पावसाळ्यामध्ये, तर इतकं सुंदर वातावरण असतं इकडे. तर खूप छान वाटतं असा हा निसर्ग. आणि त्यानंतर आम्ही फायनली घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर पार्थ बसला होता. पार्थ आणि मीरा या दोघांच्यासाठीचा आवडीचा सीझन चालू झाला आहे आंब्यांचा. त्यामुळे यांना रोज आंबे खाणार हे. आणि आम्ही आपलं पोहोचल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि शेंगा काढायचं पण काम चालू होतं. त्यामुळं आईंनी मस्तपैकी शेंगा भाजल्या होत्या. तर त्याचाच नाश्ता केला, कारण आम्ही मध्ये थांबून नाश्ता केला होता. त्यानंतर मी आधीच्या व्हिडिओमध्ये प्रीमिक्स शेअर केलं होतं, तर त्याचा ढोकळा बनवणार आहे. तर त्यासाठी सगळं मी आधी साहित्य काढून घेतलं आणि ताटालाही तेल छान लावून घेतलं, म्हणजे ढोकळा चिकटणार नाही. आणि मग पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकलं आणि बघू शकता तुम्ही या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची. आणि सर्वात शेवटी सोडा टाकायचा. तर मी सोडा टाकण्यापूर्वी पाणी पण गरम करायला ठेवलं होतं पीठ मध्ये पाणी मिक्स करण्यापूर्वी, कारण पाणी उकळलेलं असेल तर ढोकळा अगदी छान पटकन शिजतो आणि छान असा फुगतो. खूप सुंदर असा ढोकळा झाला होता. तर बघू शकता तुम्ही सोडा टाकल्यानंतर त्याचा रंग पण बदलला आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पण बदलली आहे. आणि मी या प्लेटमध्ये मी सगळं बॅटर जे आहे तर ते काढून घेतले. थोडी मोठी प्लेट आहे, मोठ्याच ताटामध्ये केलं मी सगळं एकत्रच एकाच वेळेला, कारण एकदा का सोडा मिक्स केला तर सगळं बॅटर आहे तर त्याचा ढोकळा आपल्याला लगेचच करावा लागतो. तर एक 15 ते 20 मिनिट छान असा ढोकळा शिजवून घेतला. बघू शकता तुम्ही अगदी स्पंजी असा ढोकळा झाला होता. सर्वांना फार आवडला आणि त्याचे कट करून घेतलेत मी. आणि आता साखरेचं पाणी जे आहे तर ते टाकून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यासाठी मी फोडणी करायला ठेवली आहे. तर तेल अगदी चांगलं कडकडीत गरम केलं. त्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, पांढरे तीळ टाकले आणि थोडंसं परत गरम केलं होतं मी, कारण कढीपत्ता टाकलं की तेल थोडंसं थंड झालं होतं. आणि सगळ्या बाजूने सगळं छान असं स्प्रेड करून घेतलं. आणि खोबरं आहे, सुकं खोबरं आहे किसलेलं होतं तर ते टाकले. ओला नारळ असेल तर अतिशय छान लागतो. आणि इकडे सासूबाईंनी आमरस करायला घेतला होता आणि आम्हाला करायची होती वांग्याची भाजी. चरते चरते काम चल रहा है. देखिए इसे सांगितलं का बापूला आणायला हे आणायला हे फोटो काढ. देखिए इस इंसान को. त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं इथं खाली का बघा. काय काय मला माहिती होतं कलाकंद खायचं. आज चिट्टे ना चिड्डे पाहिजे एवढी चिटिंग करून आजच काय आलं 2 किलो वजन कमी झाले. हो का? दर गुरुवारी चिट्टे ठेवतात. देखिए इस इंसान को. कशामुळे इस इंसान ने लाया हुआ खाना खा रहे हैं. तिने सकाळी रोज किती रोज वादळ येतं. मला रोज असं सोडतायचं म्हणतात काय. अहो इथं रोज हो तिकडे तर रेकॉर्ड ब्रेकिंग म्हणलं ह्याची जर स्पर्धा लावली ना हमखास जिंकशील.
काय ते मोठी लीड भेटेल तुला. सारखी करते ना. आणि इथे आम्ही मस्तपैकी गप्पा वगैरे छान चालल्या होत्या आणि मी वांग्याच्या भाजीसाठीचं वाटण आहे तर ते खलबत्त्यामध्ये करत होते कारण लाईटच गेली होती आमच्या इथे. आणि त्यानंतर फायनली सगळं आवरल्यानंतर सगळ्याजणी जमा झालो आणि छान असं आता मेजवानीचा बेत होता. आता सर्वजण आम्ही इथे बसलो आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी बनवून आणलं होतं. तर ते घरामधलं पण सगळं साहित्य आम्ही जे बनवलं होतं भाजी वगैरे आमरस तर ते सगळं आम्ही बाहेर आणून ठेवलं. आणि त्यानंतर ताटं करायला घ्यायची होती तर आम्ही पत्रावळ्याच आणल्या होत्या कारण आज सगळ्यांना मिळून छान असा टाईम स्पेंड करायचा होता. बिलकुलही जास्त भांडणांचं वगैरे टेन्शन नको म्हणून आम्ही पत्रावळ्याच घेतले होते जेवणासाठी. आता काय राहिलं वाढायचं सांगा सगळ्यांना. मग तुम्हाला कॅप्चर कोण करणार? चालू आहे का? काही जास्त भांडणांचं वगैरे टेन्शन नको म्हणून आम्ही पत्रावळ्याच घेतले होते जेवणासाठी. आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी वाढायचं आणि गप्पा मध्ये काम चालू होतं. खूप छान मजा आली. असं काही ना काहीतरी प्रत्येक वेळेस प्रत्येकाने टाइम काढायलाच हवा जेणेकरून रोजच्या रुटीनच्या मधून आपल्याला काही ना काहीतरी छान असं टाइम स्पेंड करता येईल, एन्जॉय करता येईल. कारण तर नेहमी असाच रिकामा मोकळा टाइम असा निवांत बायकांना तर आपल्याला भेटतच नाही. तर यामुळे तरी आपण सगळेजण एकत्र येतो. असं काहीतरी पार्टी असेल तर यांची तर बीशी पार्टी होती. मी तर नाही आहे पण मी आमच्या इथे करणार होतो म्हणून मी खास गावाला गेले होते इकडून पुण्यातून कारण गुरुवार पण होता आणि सुट्टीचा दिवस यांचा त्यामुळे आम्ही गावी जायचं असं प्लॅनिंग ठरवलं होतं. आणि मस्त असा निवांत दुपारचा झाडाखाली छान असा टाइम स्पेंड केला. मस्त असं जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आंबे वगैरे पण काढायचे होते आम्हाला पुण्याला नेण्यासाठी. तर निवांत जवळपास आमचे 2-3 तास कसे गेले ते आम्हालाच नाही कळालं कारण सगळेजण असल्यानंतर सगळ्यांसोबत जो छान असा वेळ घालवला जातो तर तो हा निवांत वेळ कधीतरी मिळतो. आणि आता पण मुलांना पण सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे मला एनी टाईम मध्ये कधीही गावी यायचं म्हटलं ना तरी ते पॉसिबल होतं कारण मुलांच्या शाळा असल्या ना की हा वेळ काही भेटत नाही. त्यामुळे मला तर भेटलाच टाईम हा कारण इथे तर गावाकडे यांची बीशी असते त्याच्यामुळे त्यांची पार्टी किंवा प्रत्येकजण एक कोणाच्या ना कोणाच्या घरी जाऊन छोटीशी मेजवानी करतातच. मला कधी कधी भेटतो टाईम, कधी कधी भेटतही नाही. पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे भरपूर असा वेळ भेटला. यावेळेस मी भरपूर टाईम गावी स्पेंड केला. याआधीही तुम्ही बरेचसे व्हिडिओज माझ्या गावाकडचे बघितलेच असतील. तर खूप छान मजा धमाल केली ह्यावेळेस उन्हाळ्यामध्ये. आणि ही जी पार्टी आहे ही पण खूप एन्जॉय केली. मला तर खूप भारी वाटलं असं. आणि सगळ्यांनी काही ना काहीतरी बनवून आणलं त्याच्यामुळे जो स्वयंपाकातला आपल्या सगळ्या बायकांचा जो टाईम असतो ना तोही वाचला कारण प्रत्येकाने एक एक गोष्ट बनवून आणल्यामुळे अगदी सगळाच लोड कोणावर घेता नाही आला किंवा सगळ्यांनी एकाच ठिकाणी जमून जरी बनवायचं म्हटलं ना तरी बराचसा टाईम जातो. तर हा वेळ तर वाचलाच. आणि हे सगळं आवरून घेतलं जेवणाचं. आणि आम्ही थोडीशी जी भांडी होती स्वयंपाकाची आमची घरातली आणि जे मोठी भांडी होती भाजी वगैरे बनवली तर ती घासून घेतली. तेही गप्पा मारत आपल्याला जायचं असतंय ना आधी गेल्यावर
तर इथे सर्वजण शेंगा तोडत तोडत गप्पा मारतायत. नंतर छोटीशी आईस्क्रीम पार्टी पण केली आणि त्यानंतर आम्ही आंबे पण पुण्याला नेण्यासाठी काढले होते, कारण पाड लागलं होतं त्यामुळे पिकत ठेवणार होतं आम्ही इथून घेऊन जाऊन, कारण पिकलेले जे आंबे नेले ना तर ते लवकर खराब होतात दबल्यामुळे. त्यामुळे असेच आम्ही दरवेळेस आंबे नेतो. तर मी आणि आहोंनी आंबे काढले आणि असा होता एक छोटासा ब्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. तर बघू शकता खूप मोठा असा व्हिडिओ झाला आहे. तरी हा जो व्हिडिओ आहे हा मी 2 पार्टमध्ये टाकले, कारण परत रिटर्न जाताना पण मी बरंचसं व्हिडिओ घेतलं होतं. मी काय काय व्हिडिओमध्ये काय काय घेतलेलं आहे तर ते सगळं शेअर केलं आहे. तर तुम्ही पुढचा व्हिडिओही नक्की बघा. धन्यवाद.